नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा तोच प्रश्न मंडळी, हसताय ना? अहो हसलंच पाहिजे, कारण हास्याची वॅक्सिन घेऊन आलोय ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या लेडीज जिंदाबाद. तर मंडळी, खूप छान वाटते. गेल्या 2 भागांमध्ये महाराष्ट्राच्या लाडक्या सासू सुना या मंचावरती आलेल्या आहेत. पुन्हा एकदा आपण सगळ्यांचं मनापासून स्वागत करूयात आणि सुरुवात करूयात आजच्या भागाला. गप्पांना आता सुरुवात करूयात. गौतमी, बहिणी पहिल्यांदा एकत्र आलाय आता. तर आता ती म्हणाली आता ही शेजारी बसल्या म्हटल्यानंतर मला खूप टेन्शन आलंय. मला खरं जाणून घ्यायचं की कशी आहे तुमची मैत्री दोघींमधली, आणि टशन पण कशी असते बहिणींमधली. हे बघ ही अशी आहे. एक गप्पा बस गौतमी. काय लागलेलं काय म्हणली लागलेलं काय ते दाखव. कालच मोठं भांडण सोडवलेलं आहे भांडण दोघींचं म्हणजे मी. मजा वालं. हा, पण मजे तर मी खूप मारामारी करतो अरे आणि ती बापरे. पोचकारते मला डिरेक्ट. कोण आहात तुम्ही? तुम्ही कोण आहात? असं कसं? इधरचे आता हे लोक type. ऑन स्क्रीन इमेज आणि आम्ही जे काही आमचा धुल्ला चालू असतो पण नाही, त्याचमुळे मजाच असते सतत चालू. आणि सपोर्ट म्हणजे जनरली असं होतं की मुंबईत आल्यानंतर प्रत्येक जण एकटं राहत असतं. बरेच जण पुण्यातनं जेव्हा इथे येतात, पण मला असं झालं की मला एकटं राहावंच लागलं नाही. मी डिरेक्टली ताईकडेच राहायला लागले. इतकी छान फॅमिलीच दुसरीही इथे आहे पूर्ण. त्यामुळे सपोर्टही आहे भरपूर. म्हणजे ती मला सांगत असते, म्हणजे बोलत असते मला टोचून बरेचदा. तशा पण गोष्टी चालू असतात. कौतुक पण असतं. ती खूप पॉझिटिव्ह पण आहे माझ्याबद्दल. म्हणजे ती मला काही बोललेलं चालतं, पण बाकी कोणी पटकन बोललं मला तर ती अशी असते तलवार उचलून, तिला नाही बोलायचं. सो तो पॉझिटिव्हनेस पण आहे तिच्यात. त्यामुळे आमची धमाल चालू असते घरी, खूप धमाल चालू असते. वा 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 वा. पण सिरियल खूप छान चालली, त्याविषयी सुद्धा मला विचारायचं आहे की आता काय प्रतिक्रिया येतात. कारण आता ते वळण आलंय सिरियल मध्ये की आता लग्न होणार नाही होणार, सगळ्यांची इच्छा व्हायला पाहिजे. तुम्हाला काय प्रतिक्रिया येतात? सिरियल आता खूप एका महत्वाच्या टप्प्यावर आहे. म्हणजे मैत्रीचे आणि प्रेमाचे सुद्धा काही टप्पे असतात ना, तर बेसिकली तसं आहे. आता तो मैत्री झाली, आता कुठेतरी ताटातूट होतीये. आणि मला वाटतं ताटातूट झाल्यानंतरच आपल्याला समोरच्या व्यक्तीचं महत्त्वही कळतं. आणि ती सई त्यांच्या घरात गेल्यानंतर, म्हणजे एवढ्या 5 माणसांमध्ये गेल्यानंतर तिचं काय होणार आहे आणि खरंच माझंही काय होणार आहे तिकडे गेल्यानंतर. कारण ते भन्नाटेच सगळेजण. वा वा वा, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आता मी येणार आहे त्या जोडीकडे, कविताजी आणि यमुनाबाई तुंगार. खरं तर सासू सुनेची ही एक वेगळी जोडी आपल्याला आज बघायला मिळते. हे कला क्षेत्रातले सगळे लोक, क्रीडा क्षेत्रातल्या तुम्ही, किती पुरस्कार मिळालेले आहेत बघा त्यांना. मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल, पहिली स्पर्धा तुमची होती 3000 मीटर, बरोबर? विदाउट शूज तुम्ही धावला होता. विदाउट शूज धावला होतात आणि सेकंड प्राइज होतं तुम्हाला त्यामध्ये नॅशनल गेम्स मध्ये. कॉमनवेल्थ गेम्स 2010 यामध्ये तुम्हाला ब्रॉन्झ मेडल आहे. आणि 1958 मध्ये मिल्खा सिंग यांनी मिळवलं. त्यानंतर वुमन ट्रॅक इव्हेंट मध्ये हे पहिलं मेडल आहे भारताला. ऑलमोस्ट 6 दशकांनंतर नंतर किती महत्वाचं आहे. त्यानंतर एशियन गेम्स मध्ये ब्रॉन्झ आहे 5000 मीटर साठी, एक सिल्वर आहे 10000 मीटर साठी. मला वाटतं गोल्ड थोडक्यात गेलं होतं त्यावेळेला. ओ मायक्रो सेकंड गोल्ड गेलं, पण ते तुम्ही मिळवणार यात काही शंकाच नाही. त्यासाठी आतापासूनच शुभेच्छा मी तुम्हाला देणार आहे. 2012 मध्ये खेळातला सर्वोच्च पुरस्कार अर्जुन पुरस्काराने तुम्ही सन्मानित आहात. सावरपाडा एक्सप्रेस म्हणून तुमची सगळ्या जगाला ओळख आहे. खर तर शाळेपासूनच मला वाटतं ही सुरुवात झाली तुमच्या धावण्याला. काय सांगाल त्याबद्दल? खरं तर मी एक आदिवासी पाड्यातली आहे आणि TV काय असते किंवा न्यूजपेपर काय असतं त्यावेळेस आम्हाला काहीच माहिती नव्हतं. माझं वस्ती एक 300 ते 400 घरांची एक वस्ती होती. गावात शाळा नाहीये म्हणून मी आश्रमशाळेमध्ये, निवासी शाळेमध्ये पहिलीपासून होते. आणि एक हिवाळी क्रीडा स्पर्धा त्यामध्ये होत होत्या आश्रमशाळेंच्या.
शहर बघायला मिळेल म्हणून त्याच्यामध्ये मी भाग घेत होती. कारण खेळ काय असतो किंवा खेळामध्ये करिअर असतं हे मला माहिती नव्हतं. मी शाळेपासून दूर जाईल आणि नाशिकला मला जायला मिळेल, पुण्याला जायला मिळेल म्हणून मी त्याच्यामध्ये भाग घेत होती. आणि मग नंतर हळूहळू ज्या वेळेस मी नॅशनल खेळायला लागले, स्टेट खेळायला लागले, त्यावेळेस हळूहळू महत्त्व कळायला लागला की खेळामध्ये काही करिअर असतं आणि ते माझ्यामध्ये आहे हे मला दुसऱ्या कोणाला तरी सांगायला लागलं की माझ्यामध्ये ते कलागुण आहेत. वा 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 वा. निलेश, मला आवर्जून सांगायचं आहे की त्या शाळेमध्ये रोज 7 किलोमीटर धावत जायचं. हो. कारण शाळा 7 किलोमीटर लांब होती. खरंय. त्यामुळे रोज अनेक वर्ष त्या 7 किलोमीटर जायच्या शिकण्यासाठी आणि त्याच्यातनं ती ओढ, शिक्षणाबद्दलची आवड किंवा काहीतरी शिकण्याची जी ओढ होती खरंय. त्या सगळ्यातनंही सुरुवात झाली. आणि ही मुलगी फक्त धावली नाही तर विदाऊट शूज धावली, आणि फक्त धावली नाही तर ती जिंकली आणि एक मोठा रेकॉर्ड, इंटरनॅशनल रेकॉर्ड तिच्या नावावर. ॲब्सोल्युटली कमी. वा वा वा. 3 रेकॉर्ड तुम्हीच सांगावेत ते, तुम्हीच सांगा ते. हाफ मॅरेथॉनचा रेकॉर्ड 1 hour 12 minute माझ्या नावावरती आहे आणि 10,000 मीटरचं 31 minute 51 seconds आणि 5,000 15 minutes 16 seconds रेकॉर्ड. क्या बात, क्या बात, क्या बात. मला हवाई उद्याच्या मंचातर्फे तुम्हाला इतकंच करावं असं वाटतंय. मंडळी, या लॉकडाऊन मध्ये बऱ्याच गोष्टी आपण शिकलो, बऱ्याच गोष्टींचा त्रास झाला आणि बऱ्याच गोष्टींची आपल्याला आठवण आली. त्यापैकी एक आठवण म्हणजेच घरात काम करणाऱ्या कामवाल्या मावशी. त्यांची आठवण सगळ्यांनाच आली आणि कळलं की त्यांची गरज किती असते किंवा ती पोकळी किती मोठी आहे आपल्याला कळलं. पण काही घरामध्ये काही मावश्या अशा असतात ज्यांचं म्हणणं असतं मी म्हणेल तसंच झालं पाहिजे. अशा एका कामवाल्या मावशींना आता आपण भेटणार आहोत. बघूयात मग आता त्यांच्या घरामध्ये कोण कुणाचा बॉस आहे. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत योगेश शिरसाट, गायत्री दातार आणि भाऊ कदम. अगं बाई, दमले बाई, बसती जरा. काही हवंय? हा, जरा एक ग्लास पाणी घेऊन ये. हो, तुम्ही काय मला कामं सांगताय? तुम्ही विसरलात का तुम्हाला इथे कामाला ठेवलंय ते? सॉरी, मला वाटलं हे माझंच घर आहे की काय. हो, तुमच्या घरात एवढा मोठा सोफा आहे? एवढा मोठा? ह्याच्यापेक्षा मोठा आहे. काय सांगता? हा, मग कुठून आणलात? ती खालच्या मालावर सिंगानिया राहते नाही का, तिच्याकडनं घेतला. तिने नवा घेतला ना सोफा, जुना विकायला काढला. मी त्याला गिरायकच लागू दिलं नाही, म्हणजे गिरायकच आलं नाही. म्हणून म्हटलं कशाला अडचण, मीच नेती, मला द्या. अच्छा. पण एवढा मोठा सोफा आहे पण समोर ठेवायला टिपॉयच नाही. तुम्ही विका ना हा टिपॉय, नवीन घ्या ना. अहो काय ना, हा टिपॉय नवीनच आहे. माझ्या मिस्टरांनी सिंगापूरहून आणलाय. कुठून? सिंगापूर. सिंगापूर. मनीष मार्केटला 1200 रुपयाला मिळतोय. असू द्या, फार पुढची बडबड करायला लागलाय तुम्ही. झाडून घ्या घर. झाडते. मला काही कामासाठी आली का बडबड करायला आली होई? हॅलो पूजा. हा बोल ना. हो, येतेस का घरी? ते नाही आलेत अजून. चल ये लवकर. ओके बाय. कुणाचा फोन होता? माझी मैत्रीण पूजा. एक मिनिट, तुम्हाला काय करायच्यात नुसत्या चौकशा? पूजा तीच ना, ती कमला सोसायटीत राहते ती. हो, तुम्ही ओळखता का तिला? चांगलीच. तुला सांगते, शपथ, मग मला काहीच कळलं नाही हो.
मग कशाला आई, कशाला करते सांग ना, नाही कळलं. मोठ्याने बोला ना जरा. हा ती पूजा एक नंबरची चौचाल आहे, चौचाल. हो, काही काय बोलतोय हो माझ्या मैत्रिणीला. चांगली आहे पूजा. चांगली तुझ्यासारख्या भोळ्या पोरींशी मैत्री करते नी, घरात घुसती, त्यांच्या नवऱ्याशी जवळीक करती. तुझा नवरा नाही ना तिच्याशी बोलत? नाही हो, छान गप्पा मारतात ते, पत्ते पण खेळतात सोबत. काय अगं, पत्ते खेळता खेळता नवरा कधी हाताबाहेर जाईल तुला पत्ता पण लागायचा नाही. मग तिकडे कोपऱ्यात झाड. पण असू द्या, माझे हे तसे नाही आहेत. हा, त्या मनीषाला पण तसंच वाटायचं, पण दीपक गेला ना हाताबाहेर. कोण दीपक? त्या सिरियल, तू सिरियल बघत नाही का ती? सासू माझी हवा, नवरा माझा येड पट. बघत नाही तू? नाही नाही, मी सिरियल नाही बघत आहो. बघत जा, अभ्यास असतो तो. आपली माणसं कळायला मदत होती. देतो झाडू इकडं. झाडलं मी आता. नाही नाही, कोपऱ्यात ठेवती. नंतर बोलायला नको मी काहीच काम करत नाही म्हणून. तिकडे तरी बसा ना, इकडे तरी बसा. मध्येच काय बसलाय तुम्ही? सारखा वा तिकडं. वा वा वा, जरा टीव्ही लावा ना. कशाला? हा, कामं पडली तेवढी. मटार सोलून द्या मला, आधी पुलाव करायचा आहे. चलते, जा घेऊन या. तेही मीच आणायचं. नाही, मी आणला असता, पण तुमचा फ्रीज मला आवडत नाही. का? अहो, किती जुना झालाय तो. नवीन घ्या. हा मला द्या ना. किती घाणेरडा दिसतोय. मग मी सांभाळेन बापडी. नाही हो, एवढा काही जुना नाही झालाय फ्रीज. बघा बाई, तुमचं स्टेटस आहे म्हणून मी म्हणलं. एवढं तालेवर घर तुमचं, आणि हा फ्रीज बघा ना किती घाणेरडा. हे मात्र बरोबर बोललीस. हा, मी बोलतेच आज यांच्याशी. काय बोलते यांच्याशी? प्रत्येक गोष्ट नवऱ्याशी बोलायची म्हणजे ना, हे नवरे लोक डोक्यावर बसतात. आता त्या सुमनचंच घ्या. तुला सांगते, काय सांगता? मग पण मला काहीच कळलं नाही हो. अगं मग कशाला तू काय कशाला करतीस? सांग ना, मला नाही कळलं पटकन. ते तुमची जरा खुसूर फुसूर कळत नाही ना मला. मोठ्याने बोला. हा, सांगते. जा मटार घेऊन ये. काय माझा फोन मध्ये काय बघताय तुम्ही? हा, नाही नाही, तू वॉलपेपर बघत होती. छान आहे वॉलपेपर, एवढंच. आय नो, थँक्स. ते सुमनचं काय सांगत होतात? कोण सुमन? अहो, तुम्हीच मगाशी बोलत होतात ना सुमन बद्दल. हा, ती सुमन होय. हा. तुला सांगती, ओ माय गॉड. मग पण मला काहीच कळलं नाही. अगं मग अगं, त्या सुमनचा नवरा तिला उठ म्हटलं की उठ, बस म्हटलं की बस. तू सोल सोल मटर सोल पटापटा. अगं तुला सांगते, तिच्या नवऱ्याने तिचा गैरफायदा घेतला. तिला जुंपलं संसाराला, आणि हा रात्रीचा बाहेर. बाहेर म्हणजे? अहो, ते रिक्षा चालवतात हो. हट, कसली रिक्षा? दुसरी बाई ठेवली त्यानं, दुसरं घर घेतले. तिथंच असतो तू. तुम्ही पाहिलं? नाही पाहिलं नाही, पण तुम्ही म्हटलं ना, माझा अंदाज कधी चुकत नाही एवढंच. आता तुमचंच घ्या ना. माझं काय? हे तुम्ही नाही का नवऱ्याला सोडून मित्रांबरोबर पिकनिकला गेला होता? हं? कधी? अहो, काही काय बोलताय? ते माझे फ्रेंड्स नव्हते काय? कझिन्स होते. प्रदीप, राहुल, रुचा, ईशा. एक मिनिट, तुम्हाला कसं कळलं? ते मी म्हणणं नव्हतं तुम्हाला अंदाज.
माझा अंदाज कधी चुकत नाही तेवढं. तुम्हाला वाटेल मी तुमचा मोबाईल बघितला त्यातले फोटो बघितले आणि मी बोलते असं काही नाही फक्त अंदाज. हो हा. पण ह्यावेळेस चुकला बघा तुमचा अंदाज. ते माझे कझिन्सच होते. कुणाच ठाऊक आ? कुणाच ठाऊक नव्हते असं म्हणायचं होतं मला. हा मटार झाले का सोलून द्या. परत म्हणायला नको ही बाई काही काम करत नाही म्हणून. हा बाबा मी काय म्हणते हा. तुम्ही आज भरली वांगी करता का? कशाला? माझ्या नवऱ्याला खूप आवडते. नाही नको मला वांग्याची ॲलर्जी खाज येते अंगाला. हो पण तुम्ही खाऊ नका हे खातील. अहो तेच म्हणलं मी वांग बघितलं तरी मला खाज येते माहितीये का. मला करायला काय नाही मी करते पण नंतर मला त्रास होणार. मला खाज लई येते. मला लई खाज आहे. मला नाही आवडत वांग. असू द्या असू द्या. पोळ्या तरी कराल ना? हे बघा जो भाजी करतो तोच पोळी बनवतो. कांदा तरी चिरून द्याल ना? चिरती चिरती कांदा. होऊ दे माझं काय व्हायचं ते होऊ दे. चिरती कांदा. काय झालं? काय होणार आहे कांदा चिरून? मी कांदा चिरला ना का माझ्या बोटांना वात येतो. ही बोट दिवसभर मी अशी ताट घेऊन फिरत असते. जेवता पण येत नाही मला. अशी अशी जेवती कसं वाटत ती. चिरती नाही नाही मी चिरते कांदा. नाही नाही नको नको मी चिरते. काही नको मी चिरते. मी म्हणली ना अहो, चिरते नाही, म्हणून काय ऐका. करायचं नाही. ऐका माझं मी नाही चिरते. नंतर म्हणाल मी काहीच काम करत राहू दे, नाही. तुम्ही- नाही मी चिरते ना. नको नको मी चिरते. तुम्ही बसा बरं सोफ्यावर जाऊन. जा बघा मग मला म्हणायचं नाही. जा हा हो. ठीक आहे. बाई किती बाई काम मला. गाऊ ए गाऊ अरे गाऊ मी आलोय बघ. गाऊ गाऊ कुठेस तू? हा इथंच आहे हे काय. अय्या तुम्ही आलात. फ्रेश होऊन या ना लवकर. मी चहा टाकते तोवर. मला पण ठेवा गोडबर. अगं फ्रेश व्हायची काय गरज आहे? तुला पाहिलं ना की फ्रेश व्हायला होतं बघ मला. काहीतरीच बाई तुमचं. जा फ्रेश व्हा बरं. आलो 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 चालत. लक्ष ठेव नवऱ्यावर. का? एवढं लाडानं बोलतोय एवढं प्रेम करतोय. लक्ष ठेव बाई. का? आता त्या सोनलच घे ना. कोण सोनल? ती सिरियल नाही का नवरा माझा कान फाट्या. कान फाट्या नवरा माझा कान फाटी सिरियल त्याच्यातली सोनल. कोण सोनल? अगं ती ओ माय गॉड. मला काहीच नाही कळलं. अगं त्या सोनलच्या नवऱ्याच ऑफिस मधल्या सेक्रेटरी बरोबर झंगाटे. काय सांगता? हो तुझ्या नवऱ्याला आहे ना सेक्रेटरी. हो आहे ना. सांभाळा. ओ काही काय 48 वर्षाची आहे ती. असं काही नसतं. पुरुषाला बाई दिसली का चौताळायलाच होत. मग आता माझच घे ना. तुमचं काय? तुमच्या शेजारचा आव्हाड येता जाता मला बाल्कनीतून चिट्या मारतो. अहो त्यांच्याकडे पोपट आहे बाल्कनीत. तुम्हाला नाही शिट्ट्या मारत. पोपटाशी खेळत असतो तो. हो पोपटाला मारलेली शिट्टी आणि बाईला मारलेली शिट्टी कळती मला. कळलं असू दे पण आमचे हे तसे नाहीयेत. नाही का? चांगलंय मग. नाही तर हा काय आणलंय पिशवीत? बर तुम्ही काय उघडताय? तिच्यासाठी आणले ते. तुम्ही का उघडताय ते? काय आणलंय माझ्यासाठी? अगं तुला सांगितलं ना मी तुला श्याम हलवायचा केक खूप आवडतो ना. घ्या आता. तुला श्याम हलवायचा केक खूप आवडतो ना मावा केक. हो
म्हणून तुझ्यासाठी आणला सरप्राईज घे. हाऊ स्वीट. हे बघ मावा केक. काय झालं? काय झालं? लाळेची जागा चुकली बहुतेक. तोंडातून यायची डोळ्यातून येते. हो तसं नाही. हा मावा केक बघून मला माझ्या वडिलांची आठवण आली. त्यांना मावा केक खूप आवडायचा. कुठे आहेत वडील तुमचे? कशाने गेले? खूप सॅड स्टोरी आहे त्याची. काय? बस सांगते. सांगा ना सांगा. थांबा ना, सुचू द्या ना. आठवू द्या ना. आठवलं. त्यांना खूप थंडी वाजत होती, त्यामुळे त्यांनी पंखा बंद केला आणि ते गेले. अगं थांब ना. हे काही लॉजिक आहे गेलं. पंखा बंद करून कोणी मरतं का? हेलिकॉप्टरचा पंखा बंद केला आणि ते गेले. रडू नको. तुला मावा केक खायचा आहे का? खाऊ का मी तो? हा घे. मी भरवते तुला. नाही, मी खाते की मला हात नाहीत का? ती टेपाला होती आपल्याला. नाही टेपा नाही, खरंच सांगते. मावा केक वडिलांना खूप आवडायचा. असेल हो असेल. आता खाताना मध्येच कुठं फोन आला. तो फोन लावा, माझ्या कानाला लावा ना. काय माणसं खाताना पण फोन करतात. का? हा हॅलो, कोण? हा बाबा. हा बोला बाबा बोला. हा कामच करती, कुठं उचलते मग? हा नाही, काहीच नाही खाल्लं सकाळपासून. नाही तर हा हो दाल खिचडी मागवा. ऑर्डर करा ऑर्डर. मी आली का ती कामं संपून लगेच खाते मी आल्यावर. हा आता कामं न करून सांगते कुणाला मी? हा मग आपली कामं आपल्यालाच करावं लागतात. कुठं आहे का बरं तुला? हा ठेवा बाबा ठेवा. हा बाबा ठेव. अरे लय कामं पडली तुम्हाला, नंतर बोलते. ठेव. कट करा. बाबाने का स्वर्गातून फोन लावला होता? तुमचा बाप तर हेलिकॉप्टर मध्ये मेला ना? हे माझ्या मिस्टरांचे बाबा. हा त्या मामांजींना पण मी बाबा म्हणते. असं बस राहू द्या. ठेवली ठेवा. जा बघा जरा किचन मध्ये बघा. कामाचं पण बघा. चला. तुम्ही नका करू काय? नाही. अगं अरे सांगायचंच विसरलो मी. ऐकलं का? अगं ताई येणार आहे परवा. अय्या हो, हा. किती छान. आता तुला जास्त काम असणार आहे बघ. अजिबात कंटाळा करायचा नाही. कशाला पाहिजे नणंद? चांगली आहे ती. ह्या नणंदा असतात ना, एक नंबर डांबीस असतात, डांबरट. मग त्यांना चांगलं घर बघवत नाही, सुखी संसाराला सुरंग लावतात. मग तुमचं एवढं चांगलं घर बघवतो का फोन करून येत नाही ना? हा डायरेक्ट येतात म्हणजे काय? हा गंडवतात तुला, कळलं ना? नुसतं भावाचं कौतुक. तुझं हाय का कौतुक? तू मर काम कर, पण एका शब्दानं बोलायचा नाही. हा तू आपली बिचारी एवढी संसार करतेस म्हणून बोलती का मी? तुझं वाईट होऊ नये म्हणून बोलते मी. काय मानाचं? थांबा. काय हो? हा तुमच्या बहिणीला मला फोन करून येता येत नाही? माझी बहीण कुठे येते? तुझी बहीण येते. मी म्हटलं ताई येते, माझी ताई येते असं नाही म्हटलं तुला. काहीतरी आपलं ऐकलं? माझी बहीण येणार आहे, त्यांची नाही. आता तर आपल्याला खूप काम करावं लागणार आहे. सगळं घर साफ करायला लागणार आहे, पंखे साफ करायला लागणार आहे. बाजारातही जावं लागेल आपल्याला. आणि अजून खूप सामान आणायचंय, शॉपिंग करायचंय. बापरे, खूप काम आहे. मी काय म्हणती? हा बोला. नाही, तुमच्या बायकोची बहीण येते. हा
तुम्ही घरात घुसू देता तिला? का काय प्रॉब्लेम आहे? अहो ह्या साल्या आहेत ना एक नंबर डांबरट. स्वतःच्या नवऱ्याचं कौतुक करतील पण तुम्हाला कमी लेखतील. अजिबात तुम्हाला किंमत देणार नाही. तुमचा सतत अपमान, सतत अपमान. अहो तुमच्या संसारात विष कालवायला येतात त्या, माहितीये का? चांगला संसार चाललाय बघवत नाही. विष तर आमच्या संसारात तुम्ही कालवताय. मग अशी माझ्या बायकोला भडकवत होता आणि जेव्हा कळलं की माझी नाही तिची बहीण येणार आहे तर आता मला भडकवायला आलात. आणि मी पण ऐकलं माझ्या नवऱ्याला काय सांगून भडकवत होतात ते. उद्यापासून ना फक्त काम करायचं, नाही तर कामावरून काढून टाकीन. नाही कामावरून काढलंच यांना. हा? त्यांच्या जागी दुसरी मोलकरीण ठेवली आम्ही. हा कोण? तुमच्या नवऱ्याची बहीण. बघितलं का? माझ्या नंडेमुळे मला कधी नुकसान नाही झालं, पण तुमच्या स्वभावामुळे तुम्हाला नुकसान झालंय. आणि तुमच्या नंद्याचा फायदा झाला. आता निघा. या मेलीला बघतीच आता मी कसं ते. हा आता येणार आहे सासू सुनांच्या या जोडीकडे. ते मला जाणून घ्यायचंय खरं तर की तुम्ही क्रीडा क्षेत्रात काम करता, बाहेरही तुम्हाला मेहनत आहे, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत घरही सांभाळायचं आहे. मग सासूबाईंची कशी मदत होते? खूप मदत असते की मी सांगेल की प्रत्येक खेळाडूला माझ्या सासूबाईंसारखी सासू मिळावी. प्रत्येक सासूबाईंना वाटतं की आमच्या सुनेने स्वयंपाक करावा. आणि माझ्या बाबतीत रनर असल्यामुळे सकाळ आणि संध्याकाळ हे 2 टाइम फिक्स असतात ट्रेनिंगचे. आणि दोन्ही टाइम मी नसते. आणि कोणी स्पोर्ट्समॅन असं असलं तर मी फोन करून सांगते की त्यांना आम्ही सगळे घरी ताई म्हणून आवाज देतोय. तर ताई आज आपल्याकडे एवढे जेवायला येणार आहे, स्वयंपाक करून ठेवा. म्हणजे जे मी लहानपणापासून जे माझ्या आईचं मला प्रेम भेटलं नाही ते मी लग्नानंतर जेवढं शक्य होईल तेवढं मी त्यांच्याकडनं घेण्याचा प्रयत्न करते. वा 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 वा. सासूबाई तुमच्याकडे आता येणार आहे, काय सांगाल तुम्ही सुनबाईंबद्दल? सुनबाईनी काय आता ती पळते दमते मग मी करून घेते. वा 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 वा. खरंय खरंय. किती सोपं किती साधी सोपी फिलॉसॉफी आहे. त्याला काही फिलॉसॉफीच नाही, ही फिलॉसॉफी. आणि मी बाहेर असते म्हणून त्या कधीही बाहेर जात नसतात. आज त्या 7-8 वर्षानंतर पहिल्यांदा नाशिक बाहेर पडलेल्या आहेत. बापरे, 8 वर्षांनंतर पहिल्यांदा तुम्ही नाशिक सोडलं? मी म्हणजे बाहेर जातच नाही ना. कारण त्या बाहेर गेल्या तर आम्ही संध्याकाळी आल्यानंतर जेवायला हो, म्हणजे मला असं म्हणावं असं वाटतं की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल वुमन देयर इज अ वुमन. देर इज अ सासू. बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल सून देर इज अ सासू. देर इज अ सासू. थँक्यू. वा वा. काय सांगत होतात, बोला तुम्ही. ती अशी मुंबईला आली ना तर मग बाळ माझ्याकडे असतं, मग बाळ सांभाळून स्वयंपाक करायचा. खरंय खरंय. पण कसं वाटतं इतकं जगात नाव कमावलं? नाव तुमच्या कमवलं, चांगलं वाटतं ना मला. आम्ही गरीब परिस्थिती असून मग एवढ्या लेवलला गेलोय ते चांगलं वाटतं आम्हाला. पण काय सांगाल, घरामध्ये कुठला पदार्थ मग त्यांनी केलेला तुम्हाला जास्त आवडतो? तिने जर पोळ्या केल्या तर भाजी मलाच करावं लागते. मी भाजी कधी करत नाही कारण स्वयंपाकात मी पण एवढी हे नाहीये. त्या खूप सुगरण आहेत स्वयंपाकात. तुम्ही धावणार आहे, धावपळ होत असेल रेकॉर्ड गंमत करतोय. मी जास्त पोळ्या, जर सकाळी मिस्टरांना ऑफिसला जायचं असलं तर मी पोळ्या करेन. त्यांना ताई एवढी भाजी टाकून द्या ना. नंतर मी आपल्यासाठी करेल पण त्यांच्यासाठी, कारण त्यांना एकत्र बसून जेवायला लागत असतं. आणि सगळ्यांसमोर आपल्या नवऱ्याची भाजी पोळी चांगली असायला पाहिजे. किती छान, किती छान, किती छान. पण सासूबाई त्या म्हणतात मी जरा स्वयंपाकात कच्ची आहे, पण तुम्हाला कुठला पदार्थ आवडतो त्यांनी केलेला एखादा? तिने काय केलेलं म्हणजे ती असं करते बुवा भाजी पोळी. मेथीची भाजी आणि भेंडीची भाजी मी बनवते. भेंडीची बाकी कोण- त्यामुळे त्यांना मेथी आणि भेंडी. त्यामुळे त्यांना खूप वेळ लागला आठवायला. काय पण खूप गंमत आहे खरं तर की अशी लोक आहेत, इतके गोड संसार आहेत. आणि आजचा एपिसोड मला वाटतं की अनेकांना प्रेरणा देणारा पण असणार आहे.
कारण टिपिकल काही गोष्टी आपण ऐकत असतो की सासू अशीच असली पाहिजे, सून अशीच असली पाहिजे. काही लोक तर ना ते काहीतरी संस्कार असल्यासारखे पुढे घेऊन जातात. माझी सासू माझ्याशी अशी वागली म्हणून मी माझ्या सुनीशी अशी वागणार. मग ती सून म्हणते मग मी पण माझ्या सुनीशी असं. ती उगाच काहीतरी पारंपरिक ग्रंथ कुणीतरी लिहून ठेवलाय सासू सुनांवर, असे फॉलो करणारे असतात. अनेक सासवांना कदाचित एपिसोड आता 10:30 संपेल, 10:30 जरी जेवण झाले असतील तरी पटकन एखादा गुलाबजाम भरवावा असं वाटेल सासूला सुनेला. डेझर्ट म्हणून आज मी तुला भरवते किंवा मी तुला काहीतरी आज बनवून देते. ऍब्सोल्युटली. काही नाही तर निदान सुनेच्या पाठीवर एक हात ठेवून की छान करतेस हा, छान करते. छान चाललंय, चांगलं बरं वाटलं आज, मजा आली जेवायला. इतकं तरी म्हटलं तरी वसूल आहे. वसूल आहे. खरंय. मंडळी, कुठलाही व्यवसाय करायचा म्हटला, दुकान चालवायचं म्हटलं तर हुशारी ही हवीच, व्यवहार ज्ञान हवंच. पण एखादा भोळाच माणूस जर दुकान चालवायला लागला तर बघूयात काय धमाल येते. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत उमेश जगताप आणि स्नेहल सिदाम. हा ताई बोला, काय सेवा करू? डोकं दुखतंय, जरा दाबून देता? काय बोलताय ताई? अहो तुम्ही काय बोलताय? आधी बघा जरा कोण आहे ते. अहो बायको आहे मी तुमची, बघा ना जरा नीट. अगं आता काय बघून फायदा आहे मला सांग. हा? लग्नाआधीच नीट बघायला पाहिजे होतं ना मी. काय बोलताय? नाही म्हणजे तुला आता नीट बघितलं नाही ना, मला वाटलं कस्टमर आलेत की काय. हे घरासाठी कष्ट करून ना मरणारच आहे मी. अगं मी पण दुकानात काम करतो, एवढे पैसे कमवतो. मग कमवता? अहो तुम्ही पैसे गमावता. लोकांना उधारी देऊ देऊ नये ना हे दुकान बसवलंय तुम्ही. तुम्हाला कसं कळत नाही हो, लोक तुम्हाला मूर्ख बनवतात. त्याची सुरुवात ना तुला माझ्या माती मारून तुझ्या वडिलांनीच केली. गप्पा बसा. माझ्या पप्पांना काय बोलायचं नाही. त्यांनी पैसे दिले ना म्हणून हे दुकान चालतंय, नाही तर लोकांना उधारी देऊ देऊ ना तुम्ही कंगाल झाले असते. अगं देतील ग लोक पैसे परत, मग देतील. एकदा गेलेली इज्जत आणि दिलेली उधारी कधीच परत येत नसते. तुम्ही एक काम करा, तुम्ही ना इथे बोर्डच लावा, आज नगद उद्या उधार. काय म्हणलीस तू? आज नगद उद्या उधार. म्हणजे आज नग उद्या उधार? हा? म्हणजे दोन वेळेस पैसेच घ्यायचे नाही? आई शपथ सांगते, इथं मारामारी करायला परवानगी नाही ना म्हणून, नाही तर नाकच फोडलं असतं तुमचं. अहो नगद म्हणजे पैसे, पैसे आज घ्यायचे. अगं काय बोलतेस तू? नवरा मी तुझा. नवरा आहे ना म्हणूनच नीट सांगते, तुम्ही आत्तापासून कोणालाही उधारीवर माल द्यायचा नाही, नाही तर लक्षात ठेवा तुम्ही. बरं बरं, तू काळजी करू नको. तू अजिबात काळजी करू नको. मी ना कुणालाच उधार देणार नाही. हा तू जा स्वयंपाक कर. जा जा जा. दाजी 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 दाजी. हा जानराव. नमस्कार दाजी. नमस्कार. मला वाटतं दुकानात आहे का नाही कोण असतं. हाय की. ही करा की, हे आहे का? नाही की. ही नाही ही न म्हणजे ते आहे का? टीव्ही नाही. नाही ते नाही हो. समजून घ्या की माझा ऐका तरी आधी दाजी. बोला की. आपण हे आपलं ते ह्याच्यावर ते असं नाही का हे करत असं ह्याच्यावर असं चिमटा. चिमटा नाही हो दाजी. चिमटा नाही, त्याच्यावर नाही का असं आपण हे करतो बघा असं. रांगोळी. रांगोळी तुमच्या बापाला ते ह्याच्यावर टाकलेली का दात घासलेले ते नाही हो. आपण नाही का असं. मला मला सांगा, प्रश्न काय काय करतो? हे बघा आपण पेंटिंग करतो, असं घराला रंग लावतो, सगळं करतो. तसं नाही हो. आपण असं प्रश्न काय काय घासतो असं? मिश्री लावतो. मिश्री नाही हो दाजी. आपण प्रश्न काय घासतो? मोरी. मुरी नाही, दात कशाने घासतो तुम्ही? मिश्रीनं. मी मिश्रीच घासतो. मग ही काय आहे? ब्रश. हा मग ह्याच्यावर घालायला ती असते का नाही? ती काय पेस्ट म्हणते ती त्याला. कशाला दुकान टाकले दाजी तुम्ही? मला पेस्ट एक द्या, ते लवंग दालचिनी निर्गिली कापूर असणारी पेस्ट द्या. तुम्हाला दात घासायचं का तोंडात येत नाही करायचं? दाजी द्या की पेस्ट द्या, मला पैसे मांडून ठेवा. नाही नाही नाही, आज उधार नाही. हा? उधार नाही, काय नाही, उधार नाही. का? नाही. अहो दाजी असं का म्हणून करताय? अहो पैसे असतं तर तुमच्या दुकानात कशाला मारायला आलो असतो? काय काय? नाही म्हणजे
पैसा असतं तर तुमच्या दुकानात आलं नसतं ना. पैसे नाही ते अहो. दाजी तुम्ही काम करा की मांडून ठेवा की देतो 2-4 दिवसात लगेच देतो. काय उडणार आहे का मी गावाला जाणार आहे का सांगा बरं. अहो इथं माझी आज काही खैर नाही. तुम्ही 2-4 दिवसाचं काय घेऊन बसलाय? तुम्हाला काय काय पाहिजे अजून? तेवढंच पाहिजे होतं. त्यापेक्षा काम करा 1 किलो तीळ द्या आपलं. पैसा पैसा राहू द्या. तिथून कुठून पैसे काढताय? मांडून ठेवा की. मांडून ठेवतो. 1 किलो तीळ द्या. पण नाही हो, तू उधार देणार नाही हो. आजपासून उधारी बंद. अहो दाजी असं का म्हणून करताय? तुम्हाला कसं सांगू आता दाजी? अहो तोंडाने सांगा ना. काय झालं माहिती का? तुम्ही जर दाजी मला तीळ दिलं नाही की नाही तर माझा घटस्फोट होईल. अहो कसं सांगू तुम्हाला दाजी? घटस्फोट होईल. पोरं बाळ उघड्यावर पडतेली माझी दाजी. जानराव, पण तिळाचा आणि घटस्फोटाचा काय संबंध जानराव? लय मोठा संबंध आहे दाजी. अहो आता सकरात आली का नाही सांगा बरं. मी सकरातीला माझ्या बायकोला आहे का नाही तुम्ही दिलेल्या तिळाचं असं तिळगुळ देणार होतो. मग माझी बायको माझ्यावर गोड 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 बोलणार. पण तुम्ही जर मला जर तीळ दिलं नाही तर माझी बायको माझ्यावर गोड बोलणारच नाही. माझ्यावर भांडणार. मग आमचा घटस्फोट होणार. आम्ही बाजूला जाणार असं दाजी. मग पोरं बाळ माझी उघड्यावर पडणार दाजी. नाही नाही, मी तीळ जर उधारीने दिलं तर तुझ्या पोराचा हाल होणार नाहीत ना? नाही होणार दाजी. देतो 2 किलो देतो. गुळ पण घेऊन जा. हा चालतंय की चालतंय. पण घटस्फोट होऊ दे नको. नाही नाही नाही. असू दे दाजी. 2 किलो आहे की नाही बरोबर? फसवायचं नाही अजिबात. थँक्यू दाजी. टिपून ठेवतो. नारळ एखादा असला तर द्या आपला. असला तर द्या, नाही तर गुळ पण घेऊन जा की. गुळ 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 पण असू द्या. टिपून ठेवतो. माझ्या पोराला हे पर्स लय आवडते ती बटाट्याचं. ती पण नेतो. 2 घेऊन जा. 2 नेतो. निघणं झालंय हो. बॅट माझ्या पोराला खेळायला लय आवडते हो. घेऊन जा. घेऊन जाऊ ना. पाठवून देतो. राहू दे वाटलं. पर अंड्याची पोळी माझ्या बायकोला लय आवडते. अहो ताज्या. अहो तिथं ऐक. रेडिओ नाही राहू दे. तेवढा राहू दे. तेवढा ती माझा इकायला नाही ठेवला ते. काय आकाश कंदील पण नाही. दिवाळी संपल्या. नाही तिला महत्वाचं असतं रे. तसं नाही जानराव. ती बघ. ओ इथं या. आज काय करते? गुदगुल्या होतात ग. गवासा पैसे मागते. नाहीत ग पैसे. नाही ते गिरायक आलं होतं ना. पैसे नाही दिले त्याने. त्यांचा लय मोठा प्रॉब्लेम होता. काय? ते ना पैसे आपण ना त्यांना तीळ उधार दिलं ना म्हणून त्यांचा घटस्फोट व्हायचा राहिला. तुम्ही दिलेल्या तिळामुळे त्यांचा घटस्फोट थांबणं म्हणजे एखाद्याने त्याच्या कमरेला लाल कापड बांधून जुलाब थांबण्यासारखं आहे. म्हणजे अहो त्यानं तुम्हाला टोपी घातली. हो देवा, कुठे गेली टोपी? आवाज काय करताय? काय करू बाई या माणसाचं. तुम्ही असे आहे ना हे मला तेव्हाच कळायला हवं होतं जेव्हा लग्नात मंगलाष्टका सुरू होत्या. त्याच्यानंतर सगळ्यांनी सावधान म्हणलं आणि हा माणूस जोरात विश्राम असं ओरडला होता. अगं बाई, अहो भाजी ठेवली गॅसवर. अरे देवा, भाजीमुळं हा दाजी वाचला. नाहीतर पॉवर प्ले मध्ये फ्री हिट वर 6 मारतात ना तसं मारलं असतं हिनं मला. देवा,
एक तरी रोखीचं गिराकी होऊ दे. एक. दाजी 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 माझ्या कुटुंबाला उपासमारीपासून वाचवा दाजी, प्लीज वाचवा वाचवा वाचवा. काही झालं ना तरी मी उधार देणार नाही. मला अख्खा किराणा नकोय, मला फक्त साखर द्या दाजी, साखर द्या, नाही तर माझी पोरं उपासमारीने मरतील दाजी दाजी. एक मिनिट, साखरेमुळे पोरं वाचतील? हो. मला सांग जरा नीट एकदा विचार कर, तू मुलांना जन्म दिलायस का मुंग्यांना जन्म दिलायस? तुम्ही फक्त साखर द्या दाजी, साखर द्या, माझी पोरं उपासमारीने वाचतील दाजी दाजी दाजी. पण तेच म्हणतोय मी, काय याचा आणि त्याचा काय संबंध आहे साखरेचा आणि उपासमारीचा? त्याचं काय, मला सकाळी उठले उठले चहा लागतो, मी चहा नाही प्यायला तर मला तरतरी येत नाही, तरतरी नाही आली तर मी वाजू शकत नाही दाजी. वाजवलं नाही तर पैसा कुठून आणणार दाजी, पैसा नाही कमवला तर माझी पोरं बाळ उपाशी नाही कमवणार दाजी, तुम्ही मला द्या. देतो, तुला साखर देतो. तुला साखर दिल्यानं जर तुझी पोरं उपासमारीपासून वाचणार असतील तर देतो, पण ना काही झालं ना तरी पण उधार देणार, थोडे तरी पैसे घे. देणार दाजी. 2 किलो साखरेचे किती पैसे होतात? 71 रुपये. देणार, वरचे सगळे पैसे मी देणार. हे घ्या, 71 रुपयामधला 1 रुपया. 70 रुपये मांडून ठेवा दाजी, पण माझी पोरं उपाशी मरतील दाजी, मला प्लीज द्या दाजी दाजी. हे घ्या, 70 रुपये टिपून ठेवतो. ठेवा, वाजवा फक्त. येतो. जा. चला. दादा तुम्हाला काय पाहिजे? मला काय नको, मी ह्याला ना ह्याच्यासाठी आलोय, ह्याला समजवायला. काय? हे जे तू काय केलंय ना, हा, ह्याचे वेगळे पैसे नाही भेटणार आहे तुला. तिकडचे वाढवा ना, म्हणजे इकडे यायची गरज नाही आम्हाला. कोण आहात तुम्ही दादा? मी प्रोडक्शन वाला आहे. ए, चल निक. नीट आहे, नीट. नाही नाही, नीट 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 तू नीट. चल. पोलीस सगळे पैसे पोलीस नाही तू, नीट दिलेत. लय नाटकं झाली तुझी. चल निक. चल चल तू ऐकत नाही. चल. हो इथं या. पैसे. तुला सांगतो 2 किलो साखर विकली काय सांगता? आणि नफा पण मिळाला. हा द्या पैसे द्या. हे घ्या. हो हा नफा आहे ना, मग बाकीची मुद्दल कुठे आहे? मांडून ठेवली. हा 1 रुपया घ्या आणि ह्याची फ्रेम करा आणि दुकानात लावा. कुठे लाव सांग, म्हणजे कुठं चांगली दिसतात सांग. कुठं पण लावा, मी माहेरी चालली माझ्या. माणूस आहे का तू काय? परत कधी येणार आहे? सगळ्यांनी तुमची उधारी पूर्ण केली ना की मग परत येणार आहे. माणूस काय अच्छा अच्छा, म्हणायचंय? म्हणजे सगळ्यांनी उधारी दिली की मग तू परत येशील, म्हणजे कधीच येणार नाहीस? अगं बायको, बायको, अगं ऐक ना. वाह, खूप मजा आली या भागामध्ये. आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार की तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन या मंचावरती आलात. हा मंच तुमचाच आहे, तुम्ही पुन्हा पुन्हा येत राहा, आम्ही तुमच्या स्वागतासाठी नेहमीच सज्ज असू. भेटूयात पुढच्या भागात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या लेडीज जिंदाबाद.